विठ्ठलाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. कीर्तनाला जाऊनही त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर मिळालेली नसतील, त्या उद्देशानेच आपण हा पॉडकास्ट आज आयोजित केलेला आहे. जसं की विठ्ठलच नाव का पडलं असेल, रुक्मिणीचं मंदिर स्वतंत्र का, पुंडलिकाने विठोबाला बाहेर का उभं केलं, विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण तर नाही ना, वारकरी संप्रदायात प्रत्येकाला माऊलीच का म्हणलं जातं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला देण्यासाठी खास आमंत्रित केलेलं आहे हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण महाराज खांदे महाराज. व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. रामकृष्ण हरी. 25 वर्षापूर्वी अपघातात दोन्ही पाय निकामे झाले असून देखील गेल्या 35 वर्षापासून महाराज वारकरी संप्रदायाला जुडलेले असून सेवा तर देताय, परंतु महाराष्ट्रभर त्यांनी हजारो कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाबरोबरच वारकरी संप्रदायाचं महत्व, विठुरायाचं महत्व जनमानसात सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं असून त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीमुळे महाराष्ट्रभर गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज खांदे साहेब. आज लाखो भाविक वारी निमित्ताने पायी पंढरपूरला जातात, तर विठुराय खरंच भाविकांना भेटायला आलेले आहेत असे काही पुरावे आहेत. संत कवी महिपती महाराज श्री क्षेत्र तारबाद या ठिकाणी महाराजांचा वारीचा नियम असायचा. तर पुढे महाराज थकले आणि शेवटी पांडुरंगच त्यांना भेटायला आले. आज सुद्धा आपल्याकडे आता पंढरपूरची वारी झाल्यानंतर तिथं रांगोळी काढतात आणि मग त्यावेळी पांडुरंगाचे पावलं त्या रांगोळीवर आज पण उमटतात. म्हणजे ते साक्ष आहे. पावलं आपल्याला समक्ष डोळ्यांनी बघता दिसतात. येतात. हो, कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग पण करतात आता काही लोक. म्हणजे हा चमत्काराचा आहे असं म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण आहेत की वेगळे कोणते देव आहेत? विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णच. आता तसे भगवंताने अनंत अवतार घेतलेले आहेत, परंतु भगवान विष्णू श्रीकृष्णांच्या रूपामध्ये प्रगट झाले. साधारणपणे या मृत्यूलोकामध्ये 125 वर्ष ते थांबले आणि नंतर त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर पुढं ते पंढरपूरला आले अशी आख्यायिका सगळ्या ग्रंथांमध्ये येते. हा, कारण विठुरायांचं आपल्याला फक्त पुढच्या काळातली माहिती आहे, पण त्यांचं बालपण कुठे गेले, त्यांचे आई वडील कोण, आता ते श्रीकृष्णाचं असल्यामुळे आई वडील अर्थातच त्यांचे वसुदेव देवकी आणि त्यांचा ज्यांनी सांभाळ केला ते नंद यशोदा. म्हणजे श्रीकृष्णच पंढरपूर. हो हो हो, पांडुरंग म्हणजे श्रीकृष्णच. पंढरपूरच का निवडलं त्यांनी? काय झालं की हे पंढरपूर म्हणजे ना एक पूर्वीचं ना दंडकारण्य म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आणि तिथं लोहदंड नावाचं तीर्थ होतं. आणि काय झालं की माग एक मुचुकुंद नावाचा राजा होता. तर त्याने लढाईमध्ये देवांना मदत केली आणि मग देवांनी असं विचारलं की तुला काय हवंय? तर म्हटलं शांत झोप हवी आहे. मग तो एका गुहेमध्ये झोपलेला होता. पुढे श्रीकृष्णांचा अवतार झाला भगवंताचा, आणि कालयवन नावाचा राक्षस होता. आणि मग तर त्याला असा वर होता की तो देवाच्या हाताने पण त्याला मरण येणार नव्हतं, असा वर त्याच्याकडे होता. परंतु ह्या मुचुकुंद नावाचा जो राजा होता त्याने देवांकडून असा वर घेतलं होतं की मी शांत झोपल्यानंतर जर मला कोणी उठवलं, जो मला उठवेल तो जळून भस्म होईल. आणि मग भगवंताला हे सगळं माहिती होतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्व विश्वंभर परिहारची न लगे. आणि मग भगवंताला हे माहिती होतं. मग भगवंत त्या गुहेमध्ये जातात आणि त्यांच्या मागे कालयवन नावाचा तो राक्षस लागलेला असतो भगवंताचा. आणि मग ते काय करतात, आपला पितांबर त्या मुचुकुंद नावाचा राजा जो झोपलेला असतो त्याच्यावर टाकतात आणि ते गुहेमध्ये लपून बसतात. मग त्या कालयवनाला असं वाटतं की देव थकलाय, शिनलाय, मी ते झोपलाय, मग तो लात मारतो. तर देव नसतात, ते मुचुकुंद नावाचा राजा असतो. मग तो लगेच उठून पाहतो तर तो कालयवन नावाचा राक्षस त्या ठिकाणी भस्म होतो. तो पितांबर पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं त्या राजाच्या की भगवंत जिथे आलेले आहेत. मग त्याला भगवंत दर्शन देतात आणि मग आता तुझी काय इच्छा आहे विचारतात त्या राजाला. तर राजा एवढंच म्हणतो की काही नाही, तुझी भक्ती मला घडावी. म्हटले मग आता हे अवतार कार्य संपल्यानंतर तोपर्यंत तुम्ही तिथं पुंडलिक म्हणून जन्माला या, आणि मग हे अवतार कार्य संपलं म्हणजे श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपलं की मी तिकडे येतो. आणि मग त्या लोहदंड नावाच्या तीर्थामध्ये हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आणि म्हणून ते वचन दिल्यामुळे भगवान परमात्मा पंढरीला आले. म्हणजे तिकडं गोकुळ, द्वारका तिकडचं अवतार कार्य संपल्यानंतर मग ते पंढरपूरला आले. भक्त पुंडलिक यांना भगवंताने आवाज देऊनही ते बाहेर आले नाही, हे नेमकं काय कहाणी आहे? कहाणी अशी आहे त्यांची की ते आई वडिलांची सेवा करत होते आणि म्हणून ते बाहेर आले नाही, म्हणजे त्याच्यामध्ये खंड पडू नये आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये. मग शेवटी ते भगवंत म्हटले का मी देव आलोय,
तरी ते पुंडलिक म्हटले, ठीक आहे देव आहे, पण माझे जे आई वडील आहेत ते माझं सर्वात मोठं तीर्थ आहे, किंवा माझ्यासाठी आपल्याकडे मातृदेवो भव पितृदेवो म्हणतात ना, असं म्हटले. पण मग मी उभा कुठे राहू? तर मग त्याच्याजवळ एक वीट पडली होती पुंडलिकाजवळ. त्याने मागे वीट भिरकावली आणि त्या विटेवर उभा राहा म्हटले, आणि म्हणून परमात्मा त्या विटेवर उभा राहिले. विठ्ठल हे नाव नेमकं कसं पडलं आणि त्यामागचं नेमकं रहस्य काय आहे? पुंडलिक नावाचा जो भक्त होता ना, तो आई वडिलांची सेवा करत होता आणि देव आले, मग त्याने ती वीट दिली देवाला बसण्याकरिता, आणि त्याच्यावर तो उभा राहा म्हटले, म्हणून तो विटेवर उभा राहिल्यामुळं विठ्ठल असं नाव पडलं. विठेवरील अटल म्हणजे हा, विठ्ठल असं ते नाव. हो. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग. तर हे पांडुरंग नाव नेमकं कसं पडलं? काय झालं, गोकुळात असताना भगवंत त्यांचा रंग मूळचा सावळा, आणि ते गायी चारायचे. मग गायी चारल्यानंतर सायंकाळच्या वेळी गायी जेव्हा गोकुळाकडे आल्या आणि ती धूळ उडायची गायीच्या खुरांची, पायांची, आणि भगवंत ती आपल्या अंगावर मोठ्या आनंदाने घ्यायचा. आणि मग त्याचा रंग मूळचा सावळा, परंतु ते धूळमुळे ना, धूळ अंगावर आल्यामुळे ना ते पांढरा, आणि मग ते गोपाळ त्याला असे चिडवल्यासारखे म्हणायचे, पांढरा पांडू पांडू पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, असं पांडुरंग. विठू माऊली म्हणलं की आपल्याला मूर्तीमध्ये हातावर आणि कमरेवर जी मुद्रा दिसते हे नेमकं काय दर्शवतं? आता भगवंत त्यांच्याकडे जे जे वारकरी येतात ना, तर त्यांना एक प्रकारे ते असं सांगतात की हा जो भवसागर आहे, म्हणजे एक प्रकारे आपल्या सर्वांच्या पाठीमागं हे जन्ममरणाचं दुःख लागलेलं आहे. खूप मोठा हा भगवंताचा भवसागर मोठा आहे, आणि त्याच्यातून तरुण जायचंय, तर सगळ्यांना अनेकांना भीती वाटते. तर भगवंत म्हणतात की तुम्ही जर माझ्याकडे आले ना, त्या भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे, म्हणजे असं ते जघन प्रमाण म्हणतात त्याला, असं आहे. म्हणून ते कमरा इतकंच आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमचा नावाडी होईल आणि तुम्हाला या भवसागरातून तरुण नेईल. वारीमध्ये प्रत्येक वारकरी हा एकमेकाला माऊली म्हणतो. नेमकं याच्या मागे काही रहस्य आहे का? खरं म्हणजे रहस्य असण्याचं कारण असं आहे की भगवंत पंढरपूरला आले आणि पहिली जी वारी सुरू झाली, तर ती भगवान शंकरांनी चालू केलेली आहे. म्हणजे असं संत सांगतात की एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, म्हणजे पहिले वारकरी भगवान महादेव आहेत. संत ज्ञानदेवांनी ती वारी पुन्हा चालू केली. माझ्या जीवेची आवडी पंढरपुराणी नगुडी पांडुरंगी मनरंगले, आणि म्हणून आणि मग ज्ञानदेवांचं जे अंतकरण आहे ते अगदी माऊलींसारखंच आहे, आणि म्हणून तिथून पुढं माऊली 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 माऊली, म्हणजे ज्ञानदेवांमुळे खरं म्हणजे प्रत्येक वारकरी हा भगवंताचा भक्त, आणि मग माऊलीची आठवण म्हणून माऊली माऊली त्या ठिकाणी म्हणतात. आत्ताच आपण सांगितलं की महादेवाने पहिली वारी पंढरपूरची केली. तसं पाहिलं तर पृथ्वीच्या निर्मितीपासून महादेवाची सुरुवात आहे आणि श्रीकृष्णाचा कालावधी तर हा आत्ताच आहे. मग हा काळ काही मॅच होतोय असं मला वाटत नाही. हे थोडंसं विस्तृत पद्धतीने सांगू शकता? काय आहे सर की आपलं पाहण्याची जी दृष्टी आहे तर ती सीमित म्हणावं लागेल आपल्याला. आपल्या ग्रंथामध्ये ना काय आहे ना की वैकुंठ किंवा कैलास, त्या कैलासामध्ये भगवान महादेव राहतात आणि वैकुंठामध्ये भगवान विष्णू वास करतात. स्वर्गामध्ये इंद्रदेव असतात, यमनगरीमध्ये यमधर्म असतात, या मर्त्य लोकामध्ये याला मर्त्य लोक म्हणतात, जिथे मानवाची वस्ती आहे, किंवा अजून 84 लक्ष योनी पण इथे आहेत. आणि म्हणून हे संपूर्ण वर्णन ग्रंथामध्ये, म्हणजे जरी सृष्टीच्या उत्पत्तीपासून भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान महादेव आहे, तरी सुद्धा ते एकमेकांच्या अवतार कार्य पाहण्याकरिता त्यांना उत्कंठ असते. म्हणजे जेव्हा भगवान विष्णू अवताराला येतात ना, तेव्हा भगवान महादेवांना त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटतं, किंवा भगवान महादेव एखाद्या अवतारामध्ये आले, जसं हनुमंतरायाच्या रूपामध्ये पण भगवान महादेवच आलेले आहेत. आणि म्हणून भगवान विष्णू त्यांना मोठ्या कौतुकाने त्यांची लीला पाहण्याकरिता वैकुंठातून येतात. मग भगवान विष्णूंनी जेव्हा श्रीकृष्णांचा अवतार घेतला आणि मग आपल्या भक्ताकरिता पूर्ण अवतार कार्य झाल्यानंतर ते जेव्हा पंढरपूरला आले, तर मग खरं म्हणजे एक भक्त असा की आपल्या आईवडिलांची सेवा करतो आणि त्याच्यासाठी स्वतः भगवान विष्णू तिथे विटेवर उभा राहतात, हे पाहण्याकरिता भगवान महादेवाला मोठं आश्चर्य वाटलं की एका भक्ताकरिता की जो आपल्या आईवडिलांची सेवा करतोय. आणि मग ते आश्चर्य नवल पाहण्याकरिता भगवान महादेव म्हणजे खऱ्या अर्थानं पहिली वारी त्यांनी केली. आणि पुढे मग ज्ञानदेवांनी, आधी करून तुकाराम महाराज, अगदी सर्वच संत मंडळी, पुढे हा वारीचा मग पुढे प्रथा चालू झाली. विठू माऊलीच्या कानाला जे मकर कुंडली का लावलं आहे त्याच्या मागचा काय संदेश आहे? मूळचं आता भगवंताचं जे स्वरूप आहे मूळ, तर भगवंत निर्गुण निराकार, पण आपल्या भक्तांसाठी ते सगुण साकार होतात. म्हणजे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भगवंताने अनंत अवतार घेतले. भागवतामध्ये आपल्या 24 अवताराची कथा येतात, परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कृष्ण अवतारापर्यंतचे अवतार मानले जातात.
तर भगवंताचा पहिला जो अवतार आहे ना, तर भगवंताने मासा झाला होता भगवान परमात्मा, मत्स्य अवतार घेतला होता. म्हणून पहिल्या अवताराची आठवण म्हणून 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये ते मकराकृती कुंडल भगवंताने परिधान केले. म्हणूनच संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. लाखो वारकरी ऐन पावसाळा सुरू झालेला असतो, वातावरण बदलून व्हायरल इन्फेक्शन सुरू झालेले असतात, तरी हे वारकरी पायीच का जातात? हे पायी जाण्यामागं काही रहस्य आहे का? वाहनाने गेलं तर नाही चालू शकत का? आता आपण बघितलंय की आजच्या काळामध्ये खूप आजार, व्याधी लोकांना होते. पण पायी चालल्यामुळं ना तर सगळ्या प्रकारचे आजार बरे होतात. हा त्याच्या पाठीमागचा खऱ्या अर्थानं फायदा लोकांसाठी होईल, की 15 दिवस ऊन, वारा, पाऊस, म्हणजे जसं की आपण 1 वर्षाची तयारीच करतोय पुढे, की परत 1 वर्षभर कधी आपण आजारी पडणार आहे. असे वारकरी आहेतच आज सुद्धा, की ज्यांच्या 40 वाऱ्या झाल्या, 50 वाऱ्या झाल्या आणि त्यांचं वय 80, 90 वर्ष, 100 वर्ष तुम्ही पाहिलंच असेल. काही काही ठिकाणी येतात त्यांचं चित्रीकरण याच्यावरून. म्हणजे असंही म्हणता येईल की वारीच्या निमित्ताने लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचं एक साधन म्हणजे ही पांडुरंगाची वारी हो, आहे. नक्कीच नक्कीच. विठ्ठलाला सर्वात जास्त काय आवडतं? पूजा, दान की मनापासून केलेली सेवा? खरं तर मनापासून केलेली सेवा आवडते, परंतु एका संतांचं असं वचन आहे की आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणजे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आणि कपाळाला गंध असलेला भक्त देवाला अधिक प्रिय आहे, अधिक आवडते. आजच्या कलियुगामध्ये वाईट माणसं सुखात दिसतात आणि एकदम साधे सरळ माणसं हे कष्टात आहे, दुःखात आहे. हे नेमकं का पाहायला मिळतं? बाहेरून तसं दिसत असेल बरं का, की साधे माणसं किंवा ते म्हणजे दुःखामध्ये बाहेरून दिसत असेल त्यांच्या कपड्यावरून म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यावरून. पण हे जे ज्यांना तुम्ही सुखात म्हणता ना, की ते बाहेरून जरी तसं सुखात वाटत असले, पण आंतरिक खूप त्यांचे तळमळ असते, खूप दुःख असतं, त्यांना ते दाखवता येत नाही, एवढंच फक्त. म्हणजे दिसायला जो गरीब जरी दिसत असेल हा. तो पण मनात आतून म्हणजे जसं की संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, की आमचं घर चंद्रमावळी आहे, म्हणजे वर त्याच्यावर छत नाहीये, चंद्राचा प्रकाश त्याच्यात पडतोय, तरी ते म्हणतात की आम्ही आनंदाचे लाडू खातो. म्हणजे ही अवस्था आहे वारकऱ्यांची सगळ्याच आज सुद्धा. म्हणजे जो बाहेरून आपल्याला दुःखी दिसतोय हो. त्याची परिस्थिती हो. म्हणजे त्याच्याकडे पैसा पाणी नाही याचा अर्थ तो दुःखी दुःखी नाही. आणि खरं तर जीवन कशासाठी? सुखासाठीच आहे ना, आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे ना, असं आहे. बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की लोकांकडे पैसा पाणी आनंदात असेल तर देवाची आठवण येत नाही, पण अडचणी सुरू झाल्या की लगेच देवाचं नामस्मरण सुरू करतात. हो, तर याला माणसाचा स्वार्थीपणा म्हणायचा का? नक्कीच असंच म्हणावं लागेल ना, असं आहे ना. खरं तर कबीरदासजी असं म्हणतात, दुःख में हर को ही राम कहे, यदि सुख में राम कहे तो दुःख कहा से आहे. असं आहे ना. म्हणजे दुःखात सगळेजण देवाला हाका मारतात, पण सुखातच जर हाका मारत राहिलो तर दुःख येण्याचा काही प्रसंग येणारच नाही. असं म्हणलं जातं की देव परीक्षा घेतो. खरंच देव परीक्षा घेतो की आपण फक्त आपल्या समाधानासाठी ते मानतो? नाही, खऱ्या भक्ताची परीक्षा असतेच असते, नक्कीच. कारण त्याचे भक्ती पाहण्याकरिता देव त्याची परीक्षा घेतोच. देवभक्ताला घे करून यदी संसार, अंगी वारंवार करून ठेवे. अनेक आपण संतांचं चरित्र जर पाहिलं ना, तर आपल्याला त्यांची परीक्षा घेतलेलीच लक्षात येईल. देव परीक्षा त्यांची घेतोच नक्की. तुम्ही सुद्धा खूप मोठ्या संघर्षांचा सामना केलाय, म्हणजे देवानी सुद्धा तुमची परीक्षा घेतली असं म्हणता येईल का? नक्कीच असं म्हणावं लागेल. कारण एका मोठ्या अपघातात आपल्या दोन्ही पाय आपले हो. गमावे लागले. हो. त्याचबरोबर औषधोपचारामुळे आपल्या किडनीवर सुद्धा परिणाम झालेला होता. मग त्याच्यावर काय उपचार आपण घेतात? आपलं विज्ञान तसं प्रगत आहे, परंतु जरी त्याच्यावर आपण काही उपचार घेण्याचा प्रयत्न केला तर अजून ते काम बिघडतं. पण आयुर्वेद आपलं इतकं सुंदर आहे ना, आज जसं की आपले बेलपत्र आहेत ना, किंवा आपले दुर्वा आहे, आपण गणपतीला वाहतो, हे याच्याकरिताच त्याच्या पूजेमध्ये आणलेले आहे. तुळशीची पत्र, तुळशीची पानं भगवान पांडुरंगाला आवडतात. हा त्याच्या पाठीमागचंच कारण आहे. आणि खरं तर त्याच्यावरच अगदी मी आज तरी म्हणजे दुर्वा असतील किंवा तुळशीदळ असेल किंवा बिल्वपत्र असेल, त्यावेळेस एकदम अगदी उत्तम आरोग्य आज सुद्धा आहे. भगवंताची ती कृपाच म्हणावं. म्हणजे हाच तुम्ही पाहिलेला चमत्कार हो आहे. हो, नक्कीच. आपण आपल्या कामकाजामध्ये सुद्धा नामस्मरण करून देवाची भक्ती करू शकतो का? कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मी कोणताही प्रश्न विचारला की लगेच तुमच्या मुखातून उभी किंवा अभंग येते. हा ज्ञानसागर आपण कसा मिळवला? खरं म्हणजे हे आपल्या सर्व संतांचे उपकार आहेत.
कारण आपलं जे वेद वाङ्मय आहे ते खरंच संस्कृतमध्ये 18 पुराणं किंवा 6 शास्त्र, परंतु ज्ञानदेवानंतर ते खूप सगळं बदललं. त्यांनी मराठी भाषेमध्ये प्राकृत रचनेमध्ये किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगदी मराठी भाषेत अभंग रचले. आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आणि ही एक प्रकारे सद्गुरूंची कृपा असते. म्हणजे आपल्याकडे अनुग्रह आणि प्रबोध अशा 2 क्रिया असतात, की जसं आपल्याकडे आपल्या सनातन परंपरेमध्ये विवाहाच्या वेळी मंगळसूत्र घातलं जातं ना. मंगळसूत्र म्हणजे मंगळ म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे नियम. तसं माळ ही एक प्रकारे नियमाचा वारकरी असतात हे सगळे, आणि म्हणून ती माळ या ठिकाणी आपण घालतो. तर ती मंगळसूत्रासारखीच आहे असं आहे. आणि मग तो अनुग्रह दिला जातो, आणि मग त्याचं चिंतन करून 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 तो प्रबोध म्हणजे तो ज्ञानी होतो, तो बुद्ध होतो, म्हणजे भगवान परमात्मा आणि तो एक रूप होतो. इथपर्यंत खरा हा प्रवास आहे परमार्थाचा. तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला की देव आहे की नाही यावरच तुम्हाला प्रश्न पडला? मी आपल्याला सांगितलं की 30-35 वर्षापासून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करतो, परंतु मग 25 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला आणि दोन्ही पाय मला गमावावे लागले. मग त्यावेळी प्रश्न पडला की खरंच काय असेल. परंतु नंतर मात्र मला अशी समज आली की आपल्याला देवाला हेच काम आपल्याकडून करून घ्यायचं होतं. आता दोन्ही पायामध्ये शक्ती नसल्यामुळे फक्त आनंदाने पांडुरंग आम्हाला एकदम आनंदाने ठेवतोय, आणि म्हणून आपली त्याची सेवा चाललेलीच आहे. प्रेक्षकांची सुद्धा वेटिंग टाइम खूप कमी झालेला आहे. युट्यूबवर 5 सेकंदाची जाहिरात नको नको होते, कारण लोकांना हवंय मनोरंजन. 1 तास सुद्धा कोणताही चॅनल प्रेक्षक कंटिन्यू पाहत नाही. जाहिरात आली की चॅनल बदलतात. तर प्रेक्षकांना आजच्या काळात फास्ट हवंय आणि मनोरंजन हवंय. तर त्याच पद्धतीने कीर्तनात सुद्धा बदल व्हावेत असं आपल्याला वाटतं. कीर्तन हे काही मनोरंजनाचं साधन नाही आहे, ते आत्मिक सुखाचं साधन आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही कीर्तन श्रवण करून, प्रवचन श्रवण करून तुम्ही आत्मस्वरूपाला प्राप्त होणार आहे. म्हणजे काय आहे की खरं म्हणजे हे जे शरीर आहे ना, ते याला स्थूल शरीर म्हणतात. हे पंचमहाभूताचं आहे. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे, आणि त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे. तर हे महाकारण शरीर म्हणजे चैतन्य आपल्या शरीरातलं, आणि आपल्याला तिथपर्यंत हा प्रवास आहे. म्हणून कीर्तनाला मनोरंजन तर काही म्हणता येणार नाही. मनोरंजनाकरिता खूप साधनं आहेत उपलब्ध, आणि मग ते मनोरंजन पण काय त्यांचं होतं आणि आस्त्याने काही दिसत नाही. खऱ्या म्हणजे आपण जर आपल्या आत्मसुखाला प्राप्त झालो, म्हणजे तो एक प्रकारे परमात्माच आपल्या हृदयात विराजमान आहे. तुझा आहे तुझं पाशी परी तुझा आगा चुकलाशी, असाच खरं संतांचा उपदेश आपल्याला आहे. म्हणूनच कीर्तन असतं. आजही तुमच्या डोळ्यात पाणी येईल असा विठ्ठलाच्या भक्तीचा कोणता अनुभव आहे का? खरं म्हणजे आपण हे सगळं विश्व तुम्ही बघा की ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्याच्यावर पृथ्वीवर आहे. म्हणजे आपली पण सूर्याला प्रदक्षिणा चालू आहे. आता माझ्या 51 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, आणि मला जर समजा कुठं तीर्थयात्रेला जायचं असेल किंवा एखाद्या गाडीमध्ये आपल्याला भीती वाटते, परंतु भगवंताची लीला अशी आहे की त्याच्या पृथ्वीवर आपण असल्यामुळे ना आपल्याला पडण्याची भीती नाही, काही नाही. आपण झोपलो तरी प्रदक्षिणा चालू असते, आपण जेवण करत असलो तरी प्रदक्षिणा चालू असते. हे लक्षात येते ना तुमच्या? अगदी. हां, म्हणजे आपलं वय की जितकं शरीराचं वय आहे तेवढे आपले प्रदक्षिणा पण होऊ राहिलेले आहेत सूर्याला. फार मोठा चमत्कार आहे. म्हणजे नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कोढे. पण हे परमार्थ केल्याशिवाय लक्षामध्ये येत नाही. संतांचे विचार आल्याशिवाय हे लक्षामध्ये येत नाही. आपल्या विचाराची उंची वाढत नाही त्याच्याशिवाय. असं आहे. म्हणजे जो नास्तिक जरी असेल, देवाला न मानणारा माणूस हो. सुद्धा न कळत भगवान सूर्यनारायणला प्रदक्षिणा करतोय. हाच एक चमत्कारच आहे. पण हे ज्याला समजेल त्याला समजेल. आणि भगवंताने बघा ना एकच बल्ब लावलेला आहे. आपल्याला आता लाईटचं किती प्रॉब्लेम आहे सगळीकडं. कुठं काही स्ट्रक्चर उभा केलेलं नाहीये, काही लाईट बिल भरायचं नाहीये, आणि संपूर्ण जगाला प्रकाश भरून उरलाय. हेच नवल आहे. म्हणजे खरं म्हणजे जेव्हा आपण ह्या विश्वसृष्टीकडे पाहतो ना, की डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखंच आहे. असं आहे की समुद्राचं खारं पाणी आहे, तुमच्याकडे कुठलंही पाईपलाईन नाही, काही नाही, गोड होऊन तुमच्या दारात तिथं पावसाचं रोप आहे. हा चमत्कारच आहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. आपल्या सर्व संतांचं तत्वज्ञानच आहे की हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आचर आपणच झाला. आता बघा ना, सगळीकडे जर पांडुरंगाचं दर्शन व्हायला लागलं, विठ्ठल जळीस्थळी भरला, तर त्या पांडुरंगाबरोबर कसा आपण भ्रष्टाचार करणार, कसा अत्याचार करणार? जर तुम्हाला सगळीकडे देवच दिसायला लागला तर देवाशी कसा तुमचा व्यवहार असा चुकीचा होणार? म्हणजे तुम्ही ज्या वैचारिक लेवलने विचार करताय तिथपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी समजणार नाही. तिथपर्यंत जायचं असेल तुम्हाला विठुरायाची भक्ती करावीच लागेल, वारी करावी लागेल. कारण वारीमध्ये असे संत भेटतात
की जे ह्या विचाराचे असतात. म्हणून तरी खरी वारी चालू केलेली आहे समतांनी. महागडे नवस आणि मोठमोठ्या देणग्या, खरंच विठ्ठलाला याची आवश्यकता आहे का? विठ्ठलाला याची काही आवश्यकता नाही. खरं म्हणजे विठ्ठलाला फक्त आपला भाव पाहिजे. परंतु जर तुमच्या दानामधून समजा काही दिव्यांग बांधव असतील किंवा समाजामधले गरीब लोक असतील, यांच्याकरता जर ती मदत खरंच पोचत असेल तर याने विठ्ठलाला आनंदच होईल नक्की. हे खरं ज्या देणग्या, जे दान आहे ते जर योग्य मार्गाने उपयोग झाला तर नक्कीच. निश्चित ते भगवंताला हो, पावतंय. पावतं. आजची पिढी मंदिरापासून दूर जात आहे, तर यामध्ये चूक त्या तरुणांची आहे की आपल्यासारखे साधू महाराज हे त्यांना सांगण्यात कमी पडत आहे? खरं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, आमचे जे सद्गुरू होते सच्चिदानंद श्रीपाद बाबा, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तरुण किंवा संपूर्ण हा जो जनसमाज असतो तो सोन्यान पिवळा असतो, पण सांगणारे जे असतात ना, प्रचारक, साधू संत तर नाही म्हणता येणार, पण प्रचारक प्रसारक, तर चूक त्यांचीच आहे. कारण आता एस टीमध्ये लोक प्रवास करतात, 50 साधारणतः लोक एस टीमध्ये बसतात, त्याचा एक ड्रायव्हर असतो. तो ड्रायव्हर चांगला असला तर ते प्रवासी आनंदाने प्रवास करू शकतात. म्हणून तरुणांकडे काही हा दोष मी तरी देऊ शकत नाही. समजून सांगणारेच कमी पडतात असं मी म्हणू शकतो. असे काही लोक असतात जे आयुष्यात संघर्ष करून खचून जातात, त्यांना वाटतं की आता आपलं आयुष्य संपलं, तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्या? त्यांनी संत विचारामध्ये यायला पाहिजे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की जर एकदा त्याचं वाचन आपल्याकडून झालं किंवा तुकाराम महाराजांचा गाथा आहे तो जर आपण एकदा वाचला तर जीवनात असा कुठलाच प्रश्न नाही त्याचं उत्तर नाही. म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा समोर घ्यायचा, त्याला नतमस्तक करायचं आणि तो फक्त उघडायचा की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ग्रंथ ज्ञानेश्वरीचं तसंच वैशिष्ट्य आहे की तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, काही पण अडचण असू द्या, आणि तुम्ही फक्त तो ग्रंथ असं उघडायचा की त्याच्यात प्रत्यक्ष माऊली तुमच्याबरोबर बोलतात, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्याबरोबर बोलतात, भगवद्गीता असेल तर भगवान श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आज पण बोलतात. म्हणजे कोणताही प्रश्न असू द्या, हो. तुम्ही ते वाचन केलं की तुमचं उत्तर तिथे तुम्हाला सापडणार. आणि देव सहाय्य होतात, संत सहाय्य होतात. मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी पंढरपूरची पायीवारी करावीच का? मी तर असं म्हणेल की जन्मोजन्मी करावी. पंढरीचा वारकरी वारी चुकोनी देहारी, पण किमान व्यस्ततेमधून एकदा जर केलीच तर पुढच्या वर्षी तो परत वारीला जाणारच. म्हणून पहिल्यांदा एक वारी तरी त्याची घडावीच, अशी मी भगवंताकडे सुद्धा प्रार्थना करतो की अजून जे कोणी वारीला गेले नसतील त्यांनी वारीला जावं आणि तो आनंद घ्यावा. 8-10 दिवसापेक्षा जास्त पायी प्रवास, वरून पाऊस पडतोय, चांगलं छत नाही, खायला प्यायला जे लोक दान करतील ते लोक खातात, तरी सुद्धा पुढच्या वर्षी लोक जातात. म्हणजे याच्या मागे नेमकं काय आनंद आहे जो त्या वारकऱ्यांना मिळतो? भगवंताचं त्यांना प्रेम मिळतं त्याच्यातून, आणि भगवंताचे त्यांना साक्षात्कार होतात, अनुभव येतात, आणि म्हणून ते दरवर्षी जाण्याची इच्छा करतात. तिथं गेल्यानंतर माणसं एकमेकाला माऊली माऊली, प्रत्येक जण एकमेकाला आदर देतो, प्रेम देतो. मग हे प्रेमच कारणीभूत असू शकतं का? हो, नक्कीच. काही लोक आहेत जे कामानिमित्त असेल किंवा ज्यांच्या आर्थिक परिस्थिती असेल, कोणत्याही अडचणीमुळे जे वारीला जाऊ शकत नाही, पण त्यांच्या मनात आहे की भक्ती व्हावी, आपल्या हातून सुद्धा देवाची पूजा व्हावी, तर अशा लोकांसाठी आपण काय पर्याय सुचवाल? आता मल्टीमीडियाच्या युगामध्ये आम्ही काय केलंय की गुगल मीट म्हणून एक ॲप येतो. तर सकाळी 5 ते 6 काकड आरती भजन असते त्याच्यावर, आणि 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ असतो. अनेक माता भगिनी स्वयंपाक करताना किंवा अनेक पुरुष त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतात. आणि रात्री 8 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा ते समजावून सांगितलं जातं. अनेक लोक त्याचा त्या ठिकाणी उपयोग करून घेतात, फायदा करून घेतात, आणि तो अनेकांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो तुमच्या माध्यमातून. आत्ताच महाराजांनी सांगितलं की ज्यांना पायीवारी शक्य नसेल किंवा मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल, अशा लोकांसाठी गुगल मीटद्वारे महाराजांनी सेवा आपल्या दारापर्यंत आणलेली आहे. नक्कीच याचा फायदा आपण घेतला पाहिजे. खाली कमेंटमध्ये मी त्याची लिंकही टाकत आहे. आज आमच्या प्रेक्षकांना विठू माऊलीबद्दल जे काही प्रश्न मनात दडलेले होते त्याचे अतिशय मनमोकळ्या पद्धतीने आणि सहज आपण उत्तरं दिले. प्रेक्षकांना नक्कीच ते आवडले असतील. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट जर आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर भाविकांना शेअर करा. आपल्या हातूनही नकळत ही एक भक्ती झाली आहे असं समजूयात. आपल्या स्टुडिओमध्ये हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण महाराज खांदे यांनी स्टुडिओमध्ये आपल्याला मनमोकळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय. आपण स्टुडिओमध्ये आलात, मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. रामकृष्ण हरिओम, रामकृष्ण हरी, जय. जय हरी.